हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हे ज्यावेळी अजितदादांना चर्चा करून आम्ही भेटून आलो असं ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये आलं त्यावेळी मला बंटी साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं. त्यानंतर मी आणि माझे भाऊ राजेश पाटील आम्ही बंटी साहेबांची भेट घेतली आणि कार्यकर्त्यांच्यातून असं मत येतं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्यावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही असा काही निर्णय घेऊ नका. तर त्यावेळी आम्ही त्यांना सांगून आलो की आम्ही कार्यकर्त्यांशी बोलतो आहे, त्यांची चर्चा करतो आहे आणि जे काही कार्यकर्ते बोलतील तो निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. तिथून पुढे गेल्या 15-20 दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषद वाईज असेल, तालुका वाईज, आमचे करवीर तालुक्यातले सगळे जिल्हा परिषद, पन्हाळा तालुका, गगनबावडा आणि राधानगरी आमचा कारखान्याचा जो कार्यक्षेत्र येतो या सगळ्या तालुक्यांमध्ये गट वाईज आणि तालुका जिल्हा परिषद वाईज आम्ही मिटिंग घेतल्या, लोकांशी चर्चा केली, लोकांचं मत ऐकून घेतलं. त्यानंतरच आम्ही या निर्णयाला आलो.